हॅलो स्टुडंट, तर आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. तर हा चॅप्टर जो आहे तो थेरॉटिकल आहे. मी पुस्तकामध्येच तुम्हाला हा टॉपिक एक्सप्लेन करत जाईन. तर आपण ग्रीन केमिस्ट्री आधी इंट्रोडक्शन बघूया. केमिस्ट्री प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ अवर लाईफ. Unfortunately, due to this achievement, our health and global environment are under threat. Also, due to increase in human population and the industrial revolution, energy crisis and environmental pollution are highlighted major global problem in the 21st century. To minimize the problems of energy crisis and pollution, we have to adopt green chemistry. ओके, म्हणजे इंडस्ट्रियल पॉप्युलेशन हे खूप होत आहे, त्यासाठी आपण ग्रीन केमिस्ट्री ही अडॉप्ट केलेली आहे. बघा, ग्रीन केमिस्ट्री इज अन अप्रोच टू केमिस्ट्री दॅट एम्स टू मॅक्झिमम एफिशियन्सी अँड मिनिमम हजार्डस इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ अँड इन्व्हायरमेंट. तर ग्रीन केमिस्ट्रीचा एम काय आहे की आपण जे पॉप्युलेशन होतं आहे त्याच्यामध्ये आपण ते जे पॉप्युलेशन होणार आहे ते आपण मिनिमम त्याचे जे हजार्डस इफेक्ट असतील, म्हणजे ते ह्युमन हेल्थवरती असतील किंवा इन्व्हायरमेंटल इफेक्ट असतील, हजार्डस इफेक्ट, ते आपण मिनिमम करणार आहोत तर ग्रीन केमिस्ट्रीच्या थ्रू. ओके, द कन्सेप्ट ऑफ ग्रीन केमिस्ट्री वॉज कॉइन्ड बाय पाउल टी अनास्टिस. ओके, The concept of green chemistry was coined by Paul T. Anastas. Industrial hazardous substance जे असतील ते आपण काय करणार आहोत, त्याचं आपण रिजनरेशन करणार आहोत आणि मिनिमम त्याचा जो इफेक्ट होणार आहे, म्हणजे हजार्डस इफेक्ट होणार आहे ह्युमन हेल्थवरती किंवा एन्व्हायरमेंटलवरती, तो जो इफेक्ट होणार आहे हजार्डस इफेक्ट, तो आपण मिनिमम करणार आहोत. कशाच्या थ्रू? तर ग्रीन केमिस्ट्रीच्या थ्रू. ते जे वेस्ट आहे, इंडस्ट्रियल वेस्ट आहे, त्याचा आपण पुन्हा रियूज करणार आहोत. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ ग्रीन केमिस्ट्री. त्यानंतर बघा, टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ एनर्जी क्रायसिस, पोल्युशन अँड सेव्ह नॅचरल रिसोर्सेस, we need to implement 12 principles of green chemistry enhanced by Paul Anastas wherever possible. म्हणजे इथे बघा आपल्याला 12 प्रिन्सिपल दिलेले आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे, ते आपण स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत. इथे पुस्तकामध्येही तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्या म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास. ओके, मराठीमध्ये काय म्हणणार तुम्ही त्याला? शाश्वत विकास. ग्रीन केमिस्ट्री प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, ग्रीन केमिस्ट्रीचा शाश्वत विकास होण्यामागे इम्पॉर्टंट रोल आहे. वी कॅन अचीव सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय अडॉप्टिंग द 12 प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. म्हणजे शाश्वत विकास होण्यासाठी तुम्ही जे ते 12 प्रिन्सिपल दिलेले आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे, ते तुम्ही अचीव करा. ओके, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे तसं. त्यानंतर आपण बघा 12 प्रिन्सिपल बघणार आहोत ग्रीन केमिस्ट्रीचे. त्याच्यामधला जो फर्स्ट प्रिन्सिपल आहे, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट्स. ओके, म्हणजे जे तुम्ही वेस्ट दिलेलं आहे त्याचं तुम्ही प्रिव्हेंट करणार आहात. बघा तिथे काय लिहिले खाली, द गिवन प्रायोरिटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट rather than cleaning up and treating waste after it has been created. ओके, इलिस्ट्रेशन काय दिलं आहे, टू डेव्हलप द झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी, त्याला ZWT असं म्हटलेलं आहे. टू डेव्हलप दी झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. MCQलाही हे विचारलं जाईल, ZWT मीन्स काय, तर झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. हा जो चॅप्टर तुम्हाला आहे तो 3 मार्क्ससाठी आहे. ओके, बघा, इन टर्म्स ऑफ ZWT मीन्स झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी इन ए केमिकल सिंथेसिस, वेस्ट प्रोडक्ट शुड बी झिरो और मिनिमम. म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट असणार आहे ते तुम्ही प्रिव्हेंट करायचं आहे. ओके, म्हणजे ते झिरो किंवा मिनिमम असलं पाहिजे. इट ऑल्सो एम टू यूज दी वेस्ट प्रोडक्ट ऑफ वन सिस्टीम हॅज दी रॉ मटेरियल फॉर अदर सिस्टीम. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, बॉटम ॲश of thermal power station can be used to raw material for cement and brick industry. म्हणजे जे
ॲश तुम्हाला मिळते ओके थर्मल पॉवरमधून. ती ॲश तुम्ही कशासाठी यूज करणार आहात, रॉ मटेरियल म्हणून सिमेंट आणि ब्रिक इंडस्ट्रीमध्ये यूज करणार आहात ओके. म्हणजे तुम्हाला इथे काय होणार नाही, म्हणजे पोल्युशन होणार नाही त्यासाठी. हे काय आहे, ग्रीन केमिस्ट्रीचं प्रिन्सिपल आहे. त्यानंतर सेकंड तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ्लुएंट कमिंग आउट फ्रॉम cleansing of machinery part may be used as coolant water in thermal power station ओके. त्यानंतर सेकंड जे प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला दिलेलं आहे ॲटम इकॉनॉमी ओके. ॲटम इकॉनॉमी म्हणजे काय बघा, ॲटम इकॉनॉमी इज ए मेजर ऑफ द अमाउंट ऑफ ॲटम from the starting material that are present in useful product at the end of chemical process. Good atom economy means most of the atom of reactant and incorporated in the desired product and only small amount of unwanted byproducts are formed and hence lesser problems of waste disposable. ओके. त्यानंतर बघा त्याचं इलिस्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे. दी कन्सेप्ट ऑफ ॲटम इकॉनॉमी गिव्स दी मेजर ऑफ दी अनवॉन्टेड प्रोडक्ट प्रोड्यूस इन दी पर्टिक्युलर रिॲक्शन. इथे तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू फॉर्म्युला वेट ऑफ दी डिझायर प्रोडक्ट डिवायडेड बाय सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल दी रिॲक्टंट यूज इन दी रिॲक्शन इंटू 100 ओके. फॉर एक्झाम्पल कन्वर्जन ऑफ ब्युटेन 1 OL टू 1 ब्रोमोब्युटेन. तुम्हाला ॲटम इकॉनॉमीमध्ये कन्वर्जन इथे कशाचं सांगितलेलं आहे करायला, ब्युटेन 1 OL टू 1 ब्रोमोब्युटेन. तो फॉर्म्युला दिलेला आहे, तो फॉर्म्युला फक्त तुम्ही लक्षात ठेवा. काय दिलेलं आहे बघा, पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर्ड प्रोडक्ट. म्हणजे हा जो प्रोडक्ट मिळालेला आहे त्याचं तुम्ही मास काढणार आहात बघा कुठलं तर 1 ब्रोमोब्युटेनचं डिवायडेड बाय सम ऑफ फॉर्म्युला ऑफ वेट ऑफ ऑल द रिॲक्टंट यूज इन दी रिॲक्शन. म्हणजे हे जे रिॲक्टंट तुम्ही यूज केलेलं आहे त्याचं तुम्ही मास काढणार आहात ओके, त्याची सम करणार आहात थोडक्यात. आता बघा पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू मास ऑफ 4 कार्बन ॲटम. आता हा जो 1 ब्रोमोब्युटेन तुम्हाला प्रोडक्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये 4 कार्बन ॲटम आहेत, 9 हायड्रोजन ॲटम प्लस 1 ब्रोमीन ओके ॲटम डिवायडेड बाय मास ऑफ सम ऑफ फॉर्म्युला ऑफ वेट ऑफ ऑल द रिॲक्टंट यूज इन दी रिॲक्शन. म्हणजे हे जे तुम्हाला रिॲक्टंट दिलेलं आहे त्याची तुम्ही सम करणार आहात. मग बघा रिॲक्टंटमध्ये मास ऑफ 4 कार्बन ॲटम 4 आहे प्लस 12 हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन किती आहेत, 12 आहेत प्लस 5 ऑक्सिजन 5 आहे, दिस 4 अँड दिस 1 5 ओके. 5 ऑक्सिजन प्लस 1 Br प्लस 1 सोडियम प्लस 1 सल्फर ॲटम इंटू 1000. मग ह्याची तुम्ही सम करणार आहात ओके. तर तुम्ही ह्याचं मास इथे फुट आउट करणार आहात आणि इथे तुम्हाला सम करायचे आहे आणि इंटू 100. तर पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी काय येईल, 49.81% ओके. त्यानंतर थर्ड प्रिन्सिपल दिलेलं आहे ग्रीन केमिस्ट्रीचं, लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. म्हणजे बघा लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस मीन्स डिझाइन केमिकल रिॲक्शन and synthesis rounds should be as safe as possible so that we can avoid formation of hazardous waste from chemical process. म्हणजे ज्या तुमच्या केमिकल रिॲक्शन होतील आणि जे तुम्हाला वेस्ट मिळणार आहे त्या रिॲक्शनमधून ते हजार्डस वेस्ट जे हजार्डस सबस्टन्स असतील ते काय करायचे, तुम्ही लेस करायचे, अवॉइड करायचे आहेत. बघा इलिस्ट्रेशन इथे दिलेलं आहे. earlier DDT okay dichloro-diphenyl trichloroethane was used as insecticide. ते इन्सेक्टिसाइड म्हणून यूज केलं जातं तुम्हाला माहिती आहे DDT, अँड विच हॅज इफेक्टिव्ह इन कंट्रोलिंग डिसीज लाईक टायफॉइड अँड मलेरिया कॅरिंग मॉस्किटोज ओके. इट वॉज रिअलाइज दॅट DDT इज हार्मफुल टू लिव्हिंग थिंग्स. नाऊडेज बेन्झिन हेक्झाक्लोराइड BHC आपण असं म्हणतो त्याला, बेन्झिन हेक्झाक्लोराइड. तुम्हाला MCQला विचारलं जाईल BHC मीन्स बेन्झिन हेक्झाक्लोराइड इज यूज टू insecticide
one of the gamma isomer of BSC is called गॅमेक्झेन और लिंडेन. ओके, हे फक्त लक्षात ठेवा, हे विचारलं जाईल तुम्हाला MCQsला. ओके, त्यानंतर बघा फोर्थ प्रिन्सिपल आहे डिझायनिंग सेफर केमिकल. ओके, डेसिग्निंग फोर्थ प्रिन्सिपल आहे डेसिग्निंग सेफर केमिकल. दिस प्रिन्सिपल इज quite similar to the previous one to develop products that are less toxic or which require less toxic raw material. ओके, इलिस्ट्रेशन दिलेलं आहे. इन केमिकल इंडस्ट्रीज वर्कर्स आर एक्सपोज टू टॉक्झिक इन्व्हायरमेंट. म्हणजे केमिकल इंडस्ट्रीमध्ये जे वर्कर्स काम करतात ते टॉक्झिक इन्व्हायरमेंटमध्ये काम करतात. ओके, in order to prevent the workers from exposure to toxicity, we should think the designating safer chemical. Okay, बघा, but for example, adipic acid is widely used in polymer industry. Benzene is an starting material for synthesis of adipic acid, but benzene is carcinogenic, and benzene being volatile organic compound pollutes air. In green technology developed by Dart and Faust, adipic acid is enzymatically synthesized from glucose. त्यानंतर फिफ्थ प्रिन्सिपल दिलेला आहे यूज सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरी. चूज दी सेफर सॉल्वंट अवेलेबल फॉर एनी गिवन स्टेप ऑफ रिॲक्शन. Minimize the total amount of solvent and auxiliary substance used as these make up large percentage of total waste create. Illustration मध्ये काय दिले बघा, the main aim behind this principle is to use green solvent, for example water supercritical carbon dioxide in place of volatile halogenated organic solvent, for example CH2Cl2, CHCl3, chloroform, carbon tetrachloride for chemical synthesis and other purposes. Solvent has chemical that dissolve solute and form solution, facilitate many reactions. Water is safe behind solvent while डायक्लोरोमिथेन इज हजार्डस. हा जो डायक्लोरोमिथेन आहे तो काय आहे, हजार्डस आहे. यूज ऑफ टॉक्झिक सॉल्वंट अफेक्ट मिलियन्स ऑफ वर्कर एव्हरी इयर. has implications for consumer and the environment as well. Many solvents are used in high volumes. Many are volatile organic compounds. Their use creates large amount of waste, air pollution and other health impact. Finding safe, more efficiency alternative removing solvent altogether is one of the best way to improve process or product. And the sixth principle दिलेला आहे design for energy efficiency. Chemical synthesis should be designed to minimize the use of energy. म्हणजे जो एनर्जी इथे तुम्ही यूज करणार आहात ती मिनिमम यूज करणार आहात. इट इज बेटर टू मिनिमाइज द एनर्जी बाय कॅरिंग आउट रिॲक्शन ॲट रूम टेम्परेचर अँड प्रेशर. एनर्जी यूज करणार आहात तुम्ही रिॲक्शनसाठी, तुम्ही मिनिमम एनर्जी यूज करणार आहात. दिस कॅन बी अचीव बाय यूज ऑफ प्रॉपर कॅटॅलिस्ट, यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर ऑर्गॅनिक सिंथेसिस, यूज ऑफ रिन्युएबल मटेरियल्स. ओके, त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, कॅटॅलिस्ट यूज करा, प्रॉपर कॅटॅलिस्ट यूज करायला सांगितलेलं आहे. यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स फॉर ऑर्गॅनिक सिंथेसिस. ओके, अँड यूज ऑफ रिन्युएबल मटेरियल. त्यानंतर इलिस्ट्रेशनमध्ये काय दिलं आहे बघा, दी बायोकॅटॅलिस्ट कॅन वर्क्स ॲट दी ॲम्बियंट कंडिशन. सिमिलरली इन केमिकल सिंथेसिस रिफ्लक्सिंग कंडिशन्स रिक्वायर्ड लेस energy. Improving the technology of heating system use microwave heating. त्यानंतर सेवन्थ प्रिन्सिपल दिलेला आहे यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. the perspective of this principle is largely towards petrochemicals. Use chemical which are made from renewable source rather than other.
ओके. फॉर एक्झाम्पल क्रूड ऑइल, रिन्युएबल फीडस्टॉक, म्हणजे आपण काय करणार आहोत ते पुन्हा पुन्हा यूज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल क्रूड ऑइलचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ऑन दी अदर हँड, यूज ऑफ रिन्युएबल रिसोर्सेस, फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर और बायोलॉजिकल प्रोडक्ट and or biological product, ensure the sharing the resource by future generation. This practice generally does not put much burden on the environment of the product and waste are generally biodegradable. ओके. त्यानंतर इथे 8 प्रिन्सिपल दिलेला आहे. 8वं प्रिन्सिपल, रिड्यूस डेरिव्हेटिव्स. ओके. मिनिमायझेशन ऑफ स्टेप्स, म्हणजे स्टेप मिनिमाइज करणार आहात तुम्ही. ओके. रिड्यूस डेरिव्हेटिव्ज. बघा, कॉमनली यूज टेक्निक इन ऑर्गॅनिक सिंथेसिस इज द यूज ऑफ प्रोटेक्टिंग और ब्लॉकिंग ग्रुप्स अननेसेसरी डेरिव्हेटायझेशन. रिमोल टू यूज प्रोटेक्टिंग ग्रुप. ओके. प्रोटेक्टिंग ग्रुप तुम्ही काय करणार आहात, रिमोल करणार आहात. should be minimized or avoided. This possible because such a step required additional reagent and can regenerate waste. ओके. म्हणजे तुम्ही जर डेरिव्हेटिव्स जर प्रिपेअर करत बसला तर काय होणार आहे, तिथे ॲडिशनल तुम्हाला रिएजंट तर लागतीलच, पण तुम्हाला वेस्ट ही तुम्हाला भरपूर मिळणार आहे त्यासाठी, आणि त्यामुळे काय करायचे ते रिड्यूस करायचे. ओके. लिस्टेशनमध्ये दिलेलं आहे, इन ऑर्गॅनिक सिंथेसिस वी नीड व्हेरी ऑफन प्रोटेक्शन ऑफ सम फंक्शनल ग्रुप. फायनली वी अगेन नीड देअर डी प्रोटेक्शन. इट इज एक्सप्लेन इन दी फॉलोइंग एक्झाम्पल. सिंथेसिस ऑफ एम हायड्रोबेन्झोइक ॲसिड फ्रॉम एम हायड्रोबेन्झाल्डिहाइड. ओके. म्हणजे मेटा हायड्रोबेन्झाल्डाइडपासून तुम्हाला काय प्रिपेअर करायचं आहे, एम हायड्रो म्हणजे मेटा हायड्रोबेन्झोइक ॲसिड प्रिपेअर करायचे. ऑब्वियसली इन सच केसेस ॲटम इकॉनॉमी इज ऑल्सो लेस. इन ग्रीन केमिस्ट्री प्रिन्सिपल एम टू डेव्हलप द मेथॉलॉजिकल वेअर अननेसेसरी स्टेप शुड बी अवॉइडेड इफ प्रॅक्टिसेबल. बायोकॅटालिस्ट रिॲक्शन व्हेरी ऑफन नीड नो प्रोटेक्शन ऑफ सिलेक्टिव्ह ग्रुप. ओके. इथे एम हायड्रो म्हणजे मेटा हायड्रोबेन्झाल्डिहाइड घेतलेला आहे. दिस इज दी, इथे मेटा हायड्रोबेन्झाल्डिहाइड घेतलेला आहे. ओके. प्रोटेक्शन ऑफ OH ग्रुप, हा ग्रुप काय केलं आहे, त्याचं प्रोटेक्शन केलेलं आहे. ओके. आणि कशाबरोबर रिॲक्ट केले तर C6H5CH2Cl. ओके. त्यानंतर काय होईल, इथे हा जो ग्रुप आहे तो इथे ॲड होईल. ओके. हायड्रोजनच्या जागी, आणि HCl इथून बाहेर पडेल. पुन्हा काय इथे ऑक्सिडेशन केलेलं आहे, COOH इथे झालं, अल्डिहाइडचं इथे कन्व्हर्जन ॲसिडमध्ये झालेलं आहे. डी प्रोटेक्शन ऑफ OH ग्रुप, आणि पुन्हा त्याचं डी प्रोटेक्शन केलं OH ग्रुपचं, म्हणजे हा जो ग्रुप आहे तो पुन्हा तिथे आणलेला आहे OH ग्रुप. ओके. म्हणजे आधी काय केलं, OH ग्रुपचं प्रोटेक्शन केलं आणि पुन्हा डी प्रोटेक्शन केलं. म्हणजे तुम्हाला इथे काय प्रिपेअर करायचं, जर जे अल्डिहाइड तुम्हाला दिलेलं आहे त्याचं तुम्हाला बेन्झोइक ॲसिड प्रिपेअर करायचं आहे, म्हणजे मेटा हायड्रो बेन्झोइक ॲसिड प्रिपेअर करायचं आहे. त्यासाठी OH ग्रुप जो आहे त्याचं काय करायचं, प्रोटेक्शन करायचं आहे, म्हणजे तो हाय ठेवायचा आहे, आणि तो पुन्हा काय करायचं, त्याचं डी प्रोटेक्शन ठेवायचं आहे, म्हणजे पुन्हा तो रिजनरेट करायचा आहे OH ग्रुप. इथे तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये, या रिॲक्शनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर 9th प्रिन्सिपल काय आहे, यूज ऑफ कॅटालायसिस. Use of catalyst in the chemical reaction speed up its rate. Okay. Catalysts help to increase selectivity, minimize waste and reduce reaction time and energy demand. म्हणजे तुम्ही असा कॅटॅलिस्ट यूज करा, तो काय करेल, वेस्ट जे आहे ते मिनिमाइज करेल. ओके. रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करेल, आणि टाईम काय करेल तुमचा रिड्यूस करेल. ओके. आणि एनर्जी डिमांड पण काय करेल, रिड्यूस करेल. असा तुम्ही कॅटालिस्ट यूज करायचा आहे. 10th प्रिन्सिपल जे आहे ते डिझाईन फॉर रिग्रेडेशन. डिझाईन केमिकल दॅट रिग्रेडेशन and can be discarded easily. Ensure the both chemical and their degradation product are not toxic, bioaccumulative or environmentally persistent.
इलिस्ट्रेशनमध्ये काय दिलं आहे, दी एम बिहाइंड दिस प्रिन्सिपल इज दॅट दी वेस्ट प्रोडक्ट शुड रिग्रेड ऑटोमॅटिकली टू क्लीन दी इन्व्हायरमेंट. म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट आहे त्याचं रिग्रेडेशन करायचं आहे. ओके, म्हणजे ते पुन्हा उपयोगी करायचे आहेत. ओके, पेस्टिसाइड्स आर ऑलवेज प्रिफर टू मेक सेपरेशन इझियर फॉर दी कंझ्युमर अँड इंटरनॅशनल प्लॅस्टिक रिसायकल मार्क्स इन प्रिंटेड ऑन लॉंगर आयटम. आता हे जे प्लॅस्टिक हाऊसहोल्ड प्लॅस्टिक जे आहे इथे चार्ट दिलेला आहे. यूज दिस चार्ट टू शॉर्ट प्लॅस्टिक मटेरियल इन डेअरी लाईफ. ओके, हा चार्ट तुम्ही बघा. हाऊसहोल्ड प्लॅस्टिकचं तुम्ही कसं रिसायकल तुम्ही करू शकता त्यासाठी इथे दिलेली आहे. ओके, हा चार्ट तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा नेक्स्ट आपण बघूया 11th प्रिन्सिपल, रियल टाइम ॲनालिसिस पोल्युशन प्रिव्हेन्शन. Analytical method need to be further developed to allow the real time in process monitoring and control prior to formation of hazardous substance. Illustration काय दिले, analytical methodologies should be developed for modified so that continuous monitoring the manufacturing and processing unit is possible. This is very much important for chemical industries and nuclear reactors. Okay, त्यानंतर 12th प्रिन्सिपल, लास्टचं प्रिन्सिपल बघा, सेफर केमिस्ट्री फॉर ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन. Safer chemistry for accident prevention. We need to develop chemical process that is safer and minimize the risks of accident. Illustration, the substance to be used in the chemical reaction should be selected in such a way that they are minimize the occurrence of chemical accident, explosion, fire and emission. For example, if the chemical process works is the gaseous substance, then the possibilities of accident including explosion is relatively higher compared to the system works with the non-volatile liquid and solid substance. आता हे जे प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे प्रिन्सिपलचे पॉईंट लिहा आणि थोडंफार त्याच्या पुढे लिहा जर विचारलं तुम्हाला प्रिन्सिपल्स तर. म्हणजे हा टॉपिक 3 मार्कालाच आहे. याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली MCQज विचारले जातील. ओके, त्यानंतर आपण इथे थांबूयात. जे राहिलेले पॉईंट आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.